त्याच्यामुळे स्वाभाविकच आम्ही 41 आमदार किंवा आपण पाहिलं असेल की दादाने निर्णय घेतल्यावर आज जे काही दादांच्याबद्दल खूप काही प्रेम आहे असं बोलतात, ह्या सर्वांनी अत्यंत निंदनीय पद्धतीने दादांच्यावरती टीका केली होती. एकेरी भाषेत टीका झाली होती दादांवरती. लोकसभा हल्ल्याच्या नंतर तर दादा राजकीयदृष्ट्या संपुष्टात आलेत असे वल्गना करणारे काही महाभाग आहेत, जे कधी ना काहीतरी बोलावं लागेल. आज तो क्षण नाही, कारण मी अजूनही त्याच्यातून बाहेर आलेलो नाही. पण येईन त्यावेळेला नक्की बोलेल, कारण मी पण 41 वर्षाचा माझ्या राजकारणातला प्रवास आहे. त्यामुळे कधीतरी जे वास्तव आहे, सत्य आहे ते नक्की सांगेन. तर अशा वेळेला आम्हाला असं वाटलं की मग विलिनीकरण, मग नेता निवड किंवा काय. पण आम्ही ज्या वेळेला कुटुंबाशी बसलो त्यावेळेला सर्वांनी मिळून चर्चा केली आणि मग त्याच्यातून वहिनींचा त्यावेळेला तो शपथविधी पण मग त्यावेळेला तुम्ही असं का नाही म्हटलं की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती, पण आता ती वेळ नाही आणि आम्हाला आत्ता त्या विषयावर बोलायचं नाही, असं म्हणण्याऐवजी त्यावेळेला तुमची भूमिका अशी होती की अशी चर्चा झाली नाही? नाही, बघा, पहिले 2-3 दिवस तर मी माध्यमाची संवादच करू शकलो नाही, कारण माझं मनच तयार होत नव्हतं. पण कर्म म्हणून काम करायचं होतं, त्याप्रमाणे इथं आलं, विधिमंडळ पक्षाची निवड झाली, मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं, वहिनीची शपथ झाली. त्यानंतर ज्या वेळेला वहिनी उपमुख्यमंत्री म्हणून बारामतीला गेल्या, त्यावेळेला आम्ही ठरवलं की स्वर्गीय चव्हाणसाहेब महाराष्ट्राचे शिल्पकार यांच्या समाधीस्थळावरती जावं, नतमस्तक व्हावं म्हणून आम्ही गेलो. त्यावेळेला मी माध्यमांशी बोललो, त्याला मी हेच म्हटलं. पण विलिनीकरण टप्प्यात आलं यांचा म्हणण्याचा अर्थ राजकीयदृष्ट्या जो मला भावला, समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असा कळला की नेतृत्व वहिनींकडं जाऊ नये असं त्यांचं सरळ आहे. अच्छा, असं त्याचा अर्थ काय दुसरा? नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केली. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. राजकारणामध्ये सावधता बाळगावी लागते इथपर्यंत ठीक आहे, पण तुमचा कॉन्शियस आणि तुमची बोनाफाईड्स हे तुम्हाला साफ करायला लागत असतात. त्यांच्या मनात जर काय स्पष्टता होती तर त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणू शकलं असतं की ठीक आहे, विलिनीकरण करू, पण वहिनींना नेता निवडू किंवा निवडा. नाही, आपण बघा सगळ्यांच्या मुलाखती, मी तेच म्हटलं. मी ज्या वेळेला कराडला पत्रकार परिषदेमध्ये हेच म्हटलं की कुठल्या पक्षाचं विलिनीकरण, एक, आम्ही एनडीएमध्ये आहोत म्हणजे भाजपबरोबर आहोत, त्याच्या तयारी आहे का नाही याची स्पष्टता यावी, 2, आणि कुणीही सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं म्हटलं नाही. आणि त्याच्यामुळेच मी जे म्हणतोय त्याच्या पुष्ठर्थ ह्या सगळ्या मुलाखती जर का आपण काढल्यात, अजूनही ट्विटरवर असतील, आपल्याकडे असतील, कोणाचंही त्याच्याबद्दलचं काही वक्तव्य नाही. ठीक आहे, विलिनीकरण आलं तर टप्प्यात ठीक आहे, पण दुर्दैवी घटना घडली, त्याच्यामुळे दादा असतानाचं विलिनीकरण आणि दादा नसतानाचं विलिनीकरण खूप फरक आहे ना.